नात्यातील वादळ भाग 18. कॉलेजच्या परीक्षा संपल्या, कॉलेजचे दिवसही संपले. आता प्रतीक्षा रिझल्टची. सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला. कॉलेजची मैत्री आयुष्यात पुरून उरणारी, निदान आठवणीत तरी नक्कीच. प्रत्येकाच्या वाटा भविष्यात वेगवेगळ्या असल्या तरी कॉलेजचा विषय निघाला की एकमेकांच्या आठवण आल्याशिवाय राहत नाही हे निश्चित. आणि मग कॉलेजचे क्षण, केलेल्या गमती जमती, सगळं हृदयाच्या कुपीतून बाहेर येणार, आठवणींच्या सुगंधात न्हाऊन निघणार. हेही ठरलेलंच असतं. आयुष्यात एक महत्वाचा टप्पा, आयुष्यातले ते 4 ते 6 वर्षे संपूर्ण जीवन बदलायला लावणारे आणि प्रत्येकाचे जीवन भारावून टाकणारे. जो कॉलेज लाईफ चांगल्या प्रकारे जगला तो आयुष्यात तरला. काळ कोणासाठी थांबत नाही, तो आपल्या गतीप्रमाणे पळत असतो आणि माणसांनाही पळवत असतो. कॉलेजचे रिझल्ट लागले आणि ठरवलेल्या प्लॅन्स प्रमाणे जो तो आयुष्यात धडपडू लागला. समर्थ वडिलांचाच बिझनेसमध्ये लक्ष घालणार म्हणून परीक्षा संपताच तो वडिलांबरोबर कंपनीत जाऊ लागला. सोहमसाठीही समर्थच्या वडिलांनी आपल्या मित्राच्या ऑफिसमध्ये चांगली नोकरी लावली. भाग्यश्री नोकरीच्या शोधात आहे हे समजल्यावर समर्थच्या आईने तिला बोलवून घेतले आणि इतर नोकरी करण्यापेक्षा आपल्याच कंपनीत लक्ष घाल, शिकून घे सगळं. आणि ते भाग्यश्रीलाही पटलं. दुसऱ्या ठिकाणी नोकरी करण्यापेक्षा आपल्याच कंपनीत काम केलेलं उत्तम. आपण दोघांनी मिळून आपला बिझनेस खूप पुढे न्यायचा हे दोघांनी ठरवले. आज गणेश चतुर्थी असल्याने भाग्यश्रीच्या घरी भारी लगबग सुरू होती. संध्याकाळी समर्थच्या घरी गणपतीसाठी जायचे होते. समर्थचा चुलत भाऊ घरी आला होता, त्यामुळे मुद्दाम भाग्यश्री धनश्रीला अधूनमधून चिडवीत होती आणि धनश्री वैताग आल्याचे दाखवत होती. खरं तर समीरचा विषय समर्थच्या काकूंनी काढल्यापासून या समीरला बघण्याची उत्सुकता तिलाही होती. घरच्या गणपतीचे सर्व काही व्यवस्थित करून सांगितलेल्या वेळेत भाग्यश्री आणि परिवार समर्थच्या घरी गेले. समर्थच्या घरी त्याचे तिन्ही काका, काकू आणि त्यांचा परिवार आलेला, त्यामुळे घरातले वातावरण अगदी उत्साही होते. नुकतेच गणपतीरायांचे त्यांच्या घरी आगमन झाले होते. प्राणप्रतिष्ठापना सुरू होती. नंतर भक्तिपूर्ण वातावरणात आरती झाली. प्रसाद वाटप झाल्यानंतर सारे निवांत झाले. समर्थने समीरला जवळ बोलविले, भाग्यश्री बरोबर ओळख करून दिली. तशीच धनश्रीची, उमाबाई आणि शंकररावांची ओळख करून दिली. जेवण झाल्यानंतर भाग्यश्रीचा परिवार परतला. धनश्री, समीर कसा वाटला? भाग्यश्रीने विचारले. ठीक आहे, फक्त ठीक. मला तरी मस्त वाटला. मलाही चांगला वाटला. उमाबाई संभाषणात भाग घेतला. त्यांच्याकडून काय उत्तर येते ते बघूया, शंकरराव म्हणाले. आपली धनश्री किती गोड आहे, तेव्हा नकाराचा प्रश्न येतच नाही. भाग्यश्री हसत म्हणाली. भाग्या, ते खरे आहे ग, पण प्रत्येकाच्या काही वेगळ्या कल्पना असू शकतात ना. उमाबाईंनी आपले मत सांगितले. रात्री समर्थचा फोन आला. तो मोठ्या उत्साहात बोलत होता. भाग्या, उद्या आम्ही सर्व भाऊ बहीण वन डे ट्रिपला जाणार आहोत. तुम्ही दोघींनी यायचे आहे. मी तर तयारच आहे. धनश्रीला विचारते. विचारू नकोस, स्पष्ट ऑर्डर सोड, म्हणजे ती रजा घेईल. आई बाबांना सांगावे लागेल ना. मी करतो बाबांना फोन, मग तर झाले. ओके, लवकर निघायचे आहे. आम्ही पिकअप करायला येतो. चल ठेवतो, जरा घाईत आहे. बाय, गुड नाईट. आणि समजले, चल गुड नाईट. हसत भाग्यश्रीने फोन बाजूला केला. ठरवलेल्या वेळी एका पाठोपाठ 2 गाड्या भाग्यश्रीच्या दारासमोर दुसऱ्या दिवशी सकाळी आल्या. समर्थने हॉर्न वाजवला. धनश्री आणि भाग्यश्री तयारच होत्या. उमाबाईंनी सगळ्यांसाठी कोरडं खाणं दिलं होतं. या ना आत, चहा तरी घ्या, शंकरराव समर्थला म्हणाले. आता नको, संध्याकाळी चहा घेऊ. गुलाबी रंगाचा टॉप आणि जीन्स भाग्यश्रीने घातली होती. धनश्रीनेही फेंट पिवळ्या रंगाचा टॉप आणि जीन्स घातली होती. दोघी बहिणी सुंदर दिसत होत्या. दोघी गाडीत बसल्या. गाडी सुरू झाली. त्या गाडीत समर्थ, भाग्यश्री, धनश्री, समीर आणि त्याची बहीण सई होते. भाग्यश्री, धनश्री आणि सई यांच्या गप्पा छान रंगल्या. आपल्याला दोघांना श्रोत्याची भूमिका आली आहे वाट्याला, समर्थ मुद्दाम मोठ्याने बोलला. अरे, पण तुम्हाला कोणी शपथ घातली आहे का बोलू नका म्हणून? सई म्हणाली. सगळेच बोलायला लागले तर ऐकायचे कोणी? समर्थ म्हणाला. मी तर असे ऐकले की गाडी चालविणाऱ्यांनी बोलू नये आणि दुसऱ्यांच्या बोलण्यात लक्षही घालू नये, भाग्यश्री म्हणाली. असं? समीरने विचारलं. भाग्या, ड्रायव्हर बरोबर क्लीनरनेही चुपचाप बसावे ना ग, धनश्री हसत हसत म्हणाली. वा वा, आपण दोघे ड्रायव्हर आणि क्लीनर. छान बढती दिली त्यांनी. सगळेच हसू लागले आणि त्यानंतर 5 जणांच्या गप्पा, हास्य विनोद सुरू झाले. धनश्रीचा अवघडलेलापणा गेला आणि तीही मनमोकळेपणाने बोलू लागली. सई, समीर, धनश्री, भाग्या यांची चांगलीच मैत्री जमली. गाडीतून उतरल्यावर भाग्या आणि धनश्री बरोबर समर्थच्या इतर भावंडांचीही मैत्री झाली. पत्ते खेळणे झाले.
2 टीम करून क्रिकेट मॅच झाली. गाण्यांच्या भेंड्या झाल्या. समर्थ आणि भाग्यश्रीच्या लव्ह स्टोरीवर संवाद झाला. दोघांना सगळ्यांनी तर खूप चिडवले. कधी भाग्यश्रीला टार्गेट करत होते सगळे, तर कधी समर्थला. भाग्यश्री आणि धनश्रीला ही जॉली फॅमिली खूप आवडली. दिवस छान मजेत गेला. संध्याकाळी चहा घेण्यासाठी सगळे भाग्यश्रीच्या घरी आले. उमाबाईंनी कांदे भजी, मिरची भजी आणि बटाटे वड्यांची तयारी ठेवली. भाग्याच्या घरी पुन्हा एकदा सगळ्यांची छान मैफल जमली. समीर, अरे उठ आता, आपल्याला खूप उशीर होतोय. सईला उशिराची जाणीव झाली. अरे हो, बोलण्यात आणि खाण्यात किती वेळ गेला. समर्थ घड्याळ पाहत म्हणाला. सगळेच उठले. भाग्यश्री, धनश्री, उमाबाई, शंकररावांचा निरोप घेत सगळ्यांनी. त्यानंतर समीर आणि धनश्री दोघे एकमेकांचे मित्र झाले. समीर परदेशी गेला तरी त्यांची मैत्री अखंड राहिली. दोघेही लग्नाच्या विषयाला बगल देत होते. आम्ही चांगले मित्र आहोत म्हणत काही दिवसांतच मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि एकमेकांचे लाईफ पार्टनर बनू शकतो हे त्यांच्या लक्षात आले आणि ते त्यांनी आपल्या घरच्यांना सांगून टाकले. उमाबाई आणि शंकरराव खुश होते. आपल्या दोन्ही मुली एकाच घरात जाणार एवढंच नव्हे तर अगदी लागून असलेल्या घरात, म्हणजेच नेहमीच एकमेकींचा आधार राहणार. मधल्या काळात सोहम आणि पूनमचे लग्न झाले. सोहमला त्यासाठी बरेच झगडावे लागले. सोहमचे नशीबच म्हणायचे. त्याचे बाबा त्याला समजू शकले आणि त्यांनी त्यांच्या परीने मंजुळा आणि तिच्या परिवाराला हे लग्न म्हणजे मंजुळेची होणारी फरफट हे समजावून दिले. माझा सोहम शिकलेला, आता काही तो शहरातून परत येणार नाही. परदेशात गेल्यावर इंग्रजीतून हायफाय कसं येणार तुला? त्यापेक्षा तुला चांगला नवरा बघून सर्व लग्नाचा खर्च करून म्या स्वतः लग्न लावून देतो. का उगाच हसं करून घेतेस? म्हणून मंजुळाला परावृत्त केलं आणि एकदाचा सोहम वचनमुक्त झाला. सोहम आणि पूनम बँगलोरला शिफ्ट झाले. त्यांना मुलेही झाले. अंतर वाढले पण त्यांच्यात मैत्रीचा फरक पडला नाही. वर्षभरात धनश्री, समीर, भाग्यश्री, समर्थने धूमधडाक्यात लग्न झाले. लग्नानंतर 2 वर्ष धनश्री, समीर कॅनडामध्ये होते. त्यानंतर ते परतले. त्यामुळे दोघी बहिणी एकत्र आल्या. त्यानंतर वर्षभराने धनश्रीला हवं नको सुरू झालं. घरात आनंदी आनंद झाला. धनश्रीने गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर सर्वांचे लक्ष भाग्यश्रीकडे लागले. भाग्यश्री हळूहळू मनाने कोमेजू लागली. समर्थ तिला समजवावी. ती समर्थच्या प्रेमात न्हात होती, पण इतरांच्या आशा आकांक्षा आणि भाग्यश्रीची स्वतःची स्वप्नपूर्ती होत नव्हती. सारी सुख हात जोडून होती. एक वर्ष मागे पडत होते. मनातून दोघेही नाराज, निराश होत होते. पण दोघेही एकमेकांना खुश करण्यात, एकमेकांची मने सांभाळण्यात मग्न होती. भाग्यश्रीच्या सासूबाई अधूनमधून आपल्या निराशा बोलून दाखवत. त्या नाराज होत्या. त्यांना स्वतः बरीच व्रतवैकल्य केली, पण कोणी काही सांगितले की त्या करीत, पण पदरी निराशाच पडत होती. आपल्यामुळे सर्वजण दुःखी होतात याचेच दुःख भाग्यश्रीचे काळीत चिरत होते. ती निराश होत होती. भाग्यश्री आणि समर्थने आपल्या बिझनेसमध्ये जीव ओतला. बघता बघता बिझनेस खूपच वाढला. त्यांची प्रगती बघून त्यांचे आई बाबा, परिवारातील इतर सदस्य तोंडभरून कौतुक करीत त्या दोघांचे. महिन्यामागून महिने आणि वर्षामागून वर्षे जाऊ लागली. भाग्यश्रीच्या सासूबाई हताश होत होत्या. आपल्या पदरात देवाने एक मुलगा घातला, पण आपले घर नातवंडांनी गजबजून जावे असे त्यांना आधीपासून वाटायचे. अशा वेळी त्या भाग्यश्रीला खूप टोचून बोलायच्या, पण शांत झाल्या की त्यांना त्याचे खूप वाईट वाटायचे आणि मग त्या आपल्या कृतीतून भाग्यश्रीला खुश करण्याचा प्रयत्न करायच्या. तिच्या आवडीचे खायला करायच्या. आग्रहाने समर्थ भाग्यश्रीला फिरायला, पिक्चरला किंवा नाटकाला पाठवायच्या. हे सर्व जाणून भाग्यश्री आपल्या सासू सासऱ्यांना जपायची, त्यांचे मन सांभाळायची. भाग्यश्रीच्या आत्याने तर प्रीतमच्या दुसऱ्या मुलाच्या बारशात सगळ्या बायकांच्यात तिचा अपमान केला होता. बाळाला हातात घेऊन भाग्यश्री बोलून गेली, किती गोड आहे हा. त्याच वेळी शोभा आत्या तेथे आली. चटकन भाग्यश्रीच्या हातातून बाळ काढून घेतले आणि आपल्या सुनेला ओरडली, कोणाकडे बाळ द्यावे, कोणाकडे देऊ नये, एवढेही तुला कळत नाही? अगं लहान आहे ते, कोणाची कशी नजर असते, दृष्टावला तर बाळ आपला, लक्ष ठेव नीट. शोभा आत्या स्वतःच्या सुनेला म्हणाली, पण ते कोणाला हे जमलेल्या सर्व बायकांना समजले. भाग्यश्रीचा असा सरळ सरळ तोंडावर कोणी अपमान केला नव्हता. भाग्यश्रीला खूप दुःख झाले. त्यानंतर ती कधीही कोणाच्या ओढभरणी, बारसे, पहिला वाढदिवस कशाला गेली नाही. वांझोटी हा शब्द तिचा जीव पोखरत होता. हा शब्द म्हणजे एखाद्या स्त्रीसाठी केवढा मोठा शाप आहे, अतिशय दुःखदायक आहे. पण याची जाणीव असते किती जणांना?
आधीच दुखावलेल्या स्त्रीला हा समाज या शब्दाचे दगड वारंवार मारून तिचे जगणे असह्य करतो. तिच्या अपूर्णतेवर मारलेले हे जीवघेणे फटकारे तिने जीवन उद्ध्वस्त करतो. त्यातूनही काही जोडपे एकमेकांना समजून घेतात, दैवाने केलेली चूक स्वतःच्या वागणुकीतून सुधारतात, एकमेकांच्या संगतीत सुखी होण्याचा प्रयत्न करतात. पण एखादी स्त्री दुसऱ्या स्त्रीचा हा शब्द वापरून विटंबना करते. दुसऱ्यांचे दुःख आपण कमी करू शकत नसेल तर किमान वाढवू तरी नये. का कळत नाही लोकांना की काहींच्या दुःखात सुख मानणारा समाज निर्माण होतोय की काय, ही शंका येऊ लागते. अशा वातावरणात किती वर्षे काढली भाग्यश्रीने. समर्थने तिला खूप छान साथ दिली. समर्थसारखा जीवापाड प्रेम करणारा जोडीदार मिळाला, हीच आपली फार मोठी दौलत आहे असे ती मनोमन मानत होती. समीर आणि धनश्रीने ठरविले होते आज समर्थबरोबर या विषयावर बोलायचे. भाग्यश्री बाहेर गेली होती. हीच योग्य वेळ आहे असे समजून दोघे समर्थकडे आले. समर्थ, मी तुझा भाऊ आहे, त्याचबरोबर एक चांगला मित्रही आहे ना. आज मी मित्राच्या नात्याने तुझ्याशी बोलणार आहे. बोलण्यासाठी एवढी प्रस्तावना? काय रे, एवढं काय आहे? तुला काही सुचवायचे? अरे मग सांग ना, अगदी बिंदास सांग. तुम्ही दोघांनी डॉक्टरकडे चेकअप करावे. अच्छा, हा विषय आहे तर म्हणून एवढी प्रस्तावना. अजून किती वर्षे दैवाधीन राहणार आहेस? तसे नाही रे, आईने एकदा भाग्यश्रीला नेले होते डॉक्टरकडे. एकदा? फक्त एकदाच, आणि तू नाही गेलास? समर्थ, तू एवढा समंजस, हुशार, मग असे का? माझे काही नाही रे, पण भाग्यश्री म्हणते कित्येक वेळा डॉक्टर म्हणतात म्हणे काहीच दोष नाही दोघात, आणि मग त्या दोघांची तळमळ, तगमग, तडफड वाटते. काहीच कारण नसताना हे आमच्याच वाट्याला का, हा प्रश्न रात्रंदिवस पिच्छा पुरवतो. म्हणून ती नको म्हणते डॉक्टरकडे जायला. आणि तिला वाईट वाटेल म्हणून तूही ऐकतोस, असेच ना? अरे काही वेळा अतिशय किरकोळ दोषही असू शकतो. औषधांनी बरा होतो आणि त्याला चांगले रिझल्टही मिळतात. आत्ताच माझ्या एक सोडून 2 मित्रांच्या बाबतीत हे घडले आहे. आज ती सुखी आहे आपल्या मुलांसहित. प्लीज तू विचार कर. खूप प्रगती केली आहे विज्ञानाने. टेस्ट ट्यूब बेबी तर आता कित्येक जोडपी करतात. माझी काहीच हरकत नाही रे. मग तर ठरले. माझ्या त्या मित्रांनी ज्या डॉक्टरकडे चेकअप केले तिथेच जायचे, तेही लवकरच. पण भाग्यश्री, तिने ऐकले पाहिजे. ते काम धनश्री करेल. तिला समजवायचे. मग तर झालं. तू भाग्यश्रीला काही बोलू नकोस, तीच तुला म्हणेल आपण डॉक्टरकडे जाऊया. एवढा विश्वास? हो, धनश्रीवर आहे. ठीक आहे, मग माझी काहीच हरकत नाही. समीरला समर्थच्या होकाराने आनंद झाला. मी आजच मित्राकडून डॉक्टरचा फोन नंबर आणि इतर माहितीही विचारून घेतो, समीर उत्साहाने म्हणाला. धनश्री भाग्यश्रीला विश्वासात घेऊन सर्व व्यवस्थित सांगितले आणि तिचे मनोबल वाढविले. ती तयार झाली. समीरने पुढाकार घेऊन डॉक्टरांची अपॉइंटमेंट फिक्स केली. पुढच्या आठवड्यात दवाखान्यात जायचे होते. भाग्यश्रीच्या सासूला हे समजले. त्याही खुश झाल्या. त्यांच्या अपेक्षांना पालवी फुटली. श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळवण्यासाठी बेल बटन ऑन करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.